नमस्कार शेतकरी मित्रांनो, 14 जूनची पुन्हा एकदा नवीन अपडेट आपल्यासाठी घेऊन आलो आहे. आणि आज दिनांक 14 जून 2026 आहे. मी पंजाब बजाटे पाटील. आणि उत्तर पश्चिमी वाऱ्यांचा वेग वाढल्यामुळे मान्सूनमध्ये पुन्हा एकदा सुस्ती पाहायला मिळते. मान्सूनचा जो काही प्रवास आहे तो रखडलेलाच आहे. आणि मुख्यतः बंगालच्या खाडीमध्ये किंवा अरबी समुद्रामध्ये एखादी प्रणाली किंवा कमी दाबाचे क्षेत्र तयार झालेले असले तर मान्सूनला पोषक वातावरण असते आणि पाऊस पडण्यासाठी सुद्धा पोषक वातावरण असते. मुख्यतः किनारपट्टीला फायदा होतो तो अरबी समुद्राचा, आणि इतर विदर्भ मराठवाड्याच्या, मध्य महाराष्ट्राच्या किंवा नाशिकच्या भागाला जो काही फायदा होतो, नाशिकच्या पूर्व भागाला, तो होतो बंगालच्या खाडीचा. तर जे काही कमी दाबाचे पट्टे बंगालच्या खाडीमध्ये तयार होतात ते उत्तर पश्चिम दिशेकडे सरकतात आणि त्यामुळं विदर्भ असेल, मराठवाडा असेल किंवा नाशिकचा पूर्वेकडील भाग असेल, त्यामध्ये धुळे, मालेगाव, जळगाव, छत्रपती संभाजीनगर या सर्वच भागांना, धाराशिव, बीड या सर्वच भागांना बंगालच्या खाडीमध्ये झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा फायदा होतो. परंतु असलेला अल्निनोचा प्रभाव आणि वाऱ्यांची विपरीत परिस्थिती आणि समुद्रावर बंगालच्या खाडीवर आणि अरबी समुद्रावर असलेली शांतता यामुळे सध्या पाऊस आपल्याला लांबणीवर पाहायला मिळत आहे. असं नाही की पाऊस होणारच नाही. त्यासाठी कुठंतरी बंगालची खाडी किंवा अरबी समुद्र ज्या वेळेला ॲक्टिव्ह होतील किंवा त्यामध्ये नवीन प्रणाली तयार होतील त्यावेळेला निश्चितच पावसामध्ये, या वातावरणामध्ये बदल होतील. आणि सध्या बरेच अंदाज वर्तवले जात आहेत की जगामध्ये दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. निसर्ग आहे, निसर्गामध्ये काही होऊ शकतं. शेवटी आपण एक अंदाज बांधणारे आहोत. प्रत्येकाचे अंदाज फेल ठरवण्याची ताकद ही निसर्गामध्ये आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता थोडासा संयम धरावा यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि पुढील 5 ते 6 दिवस म्हणजे जोपर्यंत उत्तर पश्चिमी दिशेकडून येणारे जे वारे आहेत ते थांबत नाहीत किंवा त्याचा वेग कमी होत नाही, तोपर्यंत पावसाला पोषक वातावरण तयार होत नाही. किमान 5 ते 6 दिवस तरी राज्यामध्ये फारशा पावसाची शक्यता आपल्याला वाटत नाही. परंतु आपण 18-19 तारखेलासुद्धा पावसाचा अंदाज दिला होता. अशीच परिस्थिती राहिली तर तोही अंदाज चुकीचा ठरणार आहे. आपण जो काही IMDच्या मॉडेलनुसार आपल्याला अंदाज वर्तवला होता, म्हणजे 22-23 तारखेच्या दरम्यान एक बंगालच्या खाडीमध्ये नवीन प्रणाली तयार होण्याची शक्यता आहे, जिचा फायदा महाराष्ट्राला साधारण 27-28 तारखेनंतरच, म्हणजे 27-28 जूननंतरच होण्याची शक्यता आहे. तसंच विचार केला तर जो काही कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे त्याला अजून भरपूर वेळ आहे. त्यावेळेला काय परिस्थिती राहते किंवा तो कोणत्या दिशेला त्यावेळेला सरकणार आहे त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहे. परंतु साधारण पेरणीचा विचार केला तर जून महिन्यामध्ये पेरणी शक्य वाटत नाही. अतिशय अल्पशा पावसावर किंवा एखादा पाऊस चांगला जरी झाला असेल तर त्या पावसावर पेरणी करून आपल्याकडे सिंचनाची व्यवस्था नसेल तर आपली फसगत होऊ शकते आणि त्या ठिकाणी आपला सगळा बियाण्याचा, खताचा खर्च वाया जाऊ शकतो. ज्या काही शेतकऱ्यांनी खतं वगैरे घेतली नसतील त्यांना सांगतो, अतिशय कमी खर्चात शेती करण्याचा निर्णय यावर्षी जर तुम्ही घेतला तर निश्चित फायद्यात राहाल. बाकी धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू.